नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला भात बनवायचा आहे, सोया भात. त्यासाठी आपण इथे कढईमध्ये सोया परतून घेणार आहोत तेलामध्ये. तर लगेचच आपण बटाटा पण परतून घेणार आहोत. असा मस्त आपल्याला स्वादिष्ट भात बनवायचा आहे. सोया गरम पाण्यात भिजत घातले होते आणि पिळून घेतले आणि तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. आता बटाटा पण फ्राय करून घेतलेला आहे. तर खडे मसाले टाकून दिलेले आहेत. तेजपत्ता, हिरवी मिरची मस्त अशी खमंग फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. तर लगेचच उभा चिरलेला कांदा टाकून दिलेला आहे. कांदा परतून झाला तर टोमॅटो टाकून देऊया. गरमी चालू झालेली आहे, टोमॅटो जरा जास्तच खायचे आहेत कारण टोमॅटो थंड असतो. तर यामध्ये हळद टाकून घेऊया. आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे, त्याचा स्वाद अप्रतिम लागतो. गरम मसाला टाकून दिलेला आहे. धने पावडर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. तर तळलेला सोयाबीन टाकून दिलेला आहे, बटाटा आणि चांगलं परतून घेत आहोत पुन्हा एकदा मसाल्यामध्ये. तर अर्धा चमचा मीठ टाकून देऊया. थोडेसे वाटाणेही टाकून देऊया. ते पण चांगले परतून घेऊया. तर लगेचच आपण कोलम तांदूळ धुवून घेतलेले आहेत. भिजत घातलेले नाही आहेत, धुवून घेतले आणि त्यामध्ये टाकून दिलेला आहे. छान लागतो कोलम तांदळाचा भात. इथे पाणी टाकून देऊया 2 ग्लास. सर्व एकदा पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. आणि झाकण ठेवून देऊया.